अहिल्यादेवी यांचा राज्यकारभाराचे चित्र। हां, यांनी संपूर्ण भारतामध्ये जे काही लोक कल्याणकारी कार्य केलेले आहेत त्या सगळ्यांची यादी इथे दिलेली आहे। आणि या राजवाड्याला लागूनच असलेला हा सुंदर असा घाट आहे। परंतु यदा कदाचित जर आपण एका स्त्रीकडून हरलो तर आपली सगळीकडे नामुष्की होईल। त्यावेळी राघोबा दादांनी इंदोरवर चढाई करण्याचा जो बेत आहे तो काय केलाय, रद्द केलाय। नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे महेश्वर या ठिकाणी। महेश्वर हे ठिकाण म्हणजे राजमाता देवी अहिल्याबाई यांची राजधानी असलेले हे ठिकाण आहे। आणि माझ्या पाठीमागे जो दिसतो आहे तो आहे अहिल्यादेवी यांचा महेश्वर हे ठिकाण मुंबई ते दिल्ली हायवेवर इंदोर पासून जवळजवळ 80-85 किलोमीटर आहे। तसेच ओंकारेश्वर पासून अतिशय जवळ आहे। मध्य प्रदेशामध्ये इंदोर आणि ओंकारेश्वर इथून हे ठिकाण जवळ आहे। आणि खरं तर या ठिकाणाला येण्यासाठी धारमोड हायवेवर धारमोड नावाचं गाव लागतं आणि त्या गावाहून 10 किलोमीटर आतमध्ये आल्यावर आपण महेश्वर या ठिकाणी आहे। माझ्या पाठीमागे हा राजवाडा आहे। हा राजवाडा आता आपल्याला पाहायचा आहे। त्याच्या राजवाड्याच्या पलीकडच्या बाजूला घाट आहे, तोही पाहायचा। अतिशय सुंदर असं ठिकाण आहे। तर चला मग आपण पाहूया। मित्रांनो, राजवाड्यामध्ये या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि आता इथं बोर्ड दाखवलाय गादी दर्शन म्हणून। तर आपण आता हे पहा, इथे अहिल्यादेवी यांचं स्मारक कितना चार्ज है सर? 500। मैं चम्मच जूस लेना है कि मेरा बिल करना पड़े कुछ। चला, हा है राजवाडा देवी अहिल्या माता यांचा हा राजवाडा आहे। गादी आहे सर, चला वंशावळ सगळी। इथे आहे ही माता देवी अहिल्याबाई यांची ही गादी मुख्य। अहिल्यादेवी यांचा राज्यकारभाराचे चित्र। हां, आणि हे सगळं शासनकाळ म्हणजे होळकर राजे आहेत त्यांचा सर्व शासनकाळ 1731 पासून हे पहा, जेवढे काही
अहिल्यादेवी यांनी संपूर्ण भारतामध्ये जे काही लोक कल्याणकारी कार्य केलेले आहेत त्या सगळ्यांची यादी इथे दिलेली आहे. 1761 पासून 1795 पर्यंत ज्या ज्या मंदिराला दानधर्म केलेला आहे त्या सर्व मंदिरांची यादी आहे. ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे त्याची यादी आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधील बरीच मंदिर आहेत. परळीच्या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार केलेला आहे. इथे यादी दिली आहे. आणि पहा बारो बऱ्याच ठिकाणी केलेल्या आहेत त्याची सुद्धा यादी आहे. मित्रांनो, आपण आता राजवाडा पाहिल्यानंतर जात आहोत घाटावर, नर्मदा घाटावर. अतिशय सुंदर असा आणि आपल्याला घाटावरून नर्मदा मैयाचं दर्शन होणार आहे. नर्मदा मातेचं दर्शन होणार आहे. विशाल काय अशी नर्मदा नदी आपल्याला इथूनच दिसत आहे. मित्रांनो, नर्मदेच्या घाटावरून हे अतिशय सुंदर असणारं दृश्य, अतिशय किती छान सुंदर पद्धतीने हा घाट बांधलेला आहे. पहा समोरच्या बाजूला हे समोरचं दृश्य आपल्याला दिसतं. अशा प्रकारचे घाट देवी अहिल्या यांनी संपूर्ण भारतामध्ये विशेषतः वाराणसीला बांधलेला आहे. बऱ्याच ठिकाणी बांधलेले आहे. तर अहिल्या देवी फक्त धार्मिक कार्यासाठी प्रसिद्ध होते असं नाही, तर त्यांचा राज्यकारभार हा अतिशय शिस्तबद्ध होता. त्यांची न्यायदानाची पद्धत जी आहे ती त्या काळी रामशास्त्री जोशी पेशव्यांच्या याच्यामधील न्यायशास्त्री होते. अगदी त्यांच्याशी सुसंगत अशी न्यायदानाची पद्धत त्यांची होती. हातामध्ये शस्त्र घेऊन लढण्याची ताकद त्यावेळी अहिल्यादेवीमध्ये. एक प्रसंग आहे की राघोबादादा अहिल्यादेवी यांच्या राज्यावर इंदोरवर चालवून येत आहेत असं ज्यावेळी अहिल्यादेवी यांना कळालं त्यावेळी त्यांनी राघोबादादांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं की मी तयार आहे युद्धासाठी, परंतु एका स्त्रीकडून जर तुम्ही हरलात तर तुमची सगळीकडे नामुष्की होईल. पहा, मी तयार आहे, माझं सैन्य तयार आहे. त्यावेळी राघोबादादांनी विचार केला की आपल्याला अहिल्यादेवी यांना हरवून काहीच मिळणार नाही, परंतु यदा कदाचित जर आपण एका स्त्रीकडून हरलो तर आपली सगळीकडे नामुष्की होईल. त्यावेळी राघोबादादांनी इंदोरवर चढाई करण्याचा जो बेत आहे तो काय केलाय, रद्द केलाय. अशा प्रकारे आपलं राज्य सांभाळण्यासाठी अहिल्यादेवी सक्षम होत्या. जवळजवळ 27-28 वर्ष अहिल्यादेवी यांनी आपलं राज्य सांभाळलं. त्यांची ही भुवनेश्वरी त्यांची मित्रांनो, अतिशय सुंदर राजवाडा आणि इथला घाट आहे. जर आपण उज्जैन, ओंकारेश्वर किंवा इंदोर या भागात जर आलात तर महेश्वर या ठिकाणाला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.